गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसा मूर्तिकारांच्या कामाचा वेग वाढत चाललाय। गणपतीच्या छोट्या मूर्तींमध्ये यंदा काय ट्रेंड आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच असते। बाजीराव मस्तानी सिनेमा हिट झाला म्हणूनच बाजीराव बल्लाळ यांची प्रतिकृती यंदा गणपतीच्या मूर्तींमध्ये दिसून येते, तर बाल गणेशाचे विविध रूपही भक्तांना आकर्षित करतायत। पाहूया गणेश मूर्ती कारखान्यातून आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी घेतलेला हा आढावा। सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। गेल्या काही दिवसात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजत गाजत गणरायाचं स्वागत केलं, तर आता घरामध्ये विराजमान होणारा गणराय जो आहे त्याच्या मूर्तीचं काम देखील आता अंतिम टप्प्यात आहे। सध्या ज्या छोट्या गणेश मूर्ती आहेत त्यावर शेवटचा हात जे आहे ते मूर्तिकार फिरवत आहेत आणि जे रंगकाम असेल किंवा सजावटीचं काम असेल ते सध्या कारखान्यांमध्ये सुरू आहे। आणि इथे आपण बघतोय की सुंदर अशा फ्रेंडली आणि वेगळ्या रूपातल्या गणरायासोबत आणखी काय डिमांड आहे यंदा, गणेश भक्तांची पसंती नेमक्या कोणत्या रूपाला आहे हे आपण जाणून घेऊया। बाजीराव बल्लाळचा सध्या जास्त ट्रेंड आहे। शिवाय लोकांना ओरिजिनल धोतर घालून पाहिजे आहे, डायमंड लावून्स पाहिजे आहेत मूर्तींना वेगवेगळ्या प्रकारचे। हे ट्रेंड जरा जास्तच मार्केटमध्ये चालू आहे। वन टोनचं एक ट्रेंड माझ्याकडे आहे ज्याची सर्वात जास्त विक्री माझ्याकडे झालेली आहे आणि बऱ्याच अशा वेगवेगळ्या ज्या याच्या मोठ्या मूर्ती ज्या कॉपीज आहेत त्यासुद्धा फार प्रमाणात विकल्या जातात। बेसिकली लहान मुलांना असे सर्व प्रकारचे गणेश फार आवडतात। म्हणजे माझ्याकडे सायकलवर विराजमान जे गणेश आहेत त्याची फार मागणी आहे, पण माझ्याकडे तेवढ्या मूर्त्या बनलेल्या नव्हत्या, पण त्या हिशोबाने माझ्याकडे बरंच विकलं गेलेलं आहे। बालमूर्तीला तसं बऱ्यापैकी डिमांड आहे आणि बालमूर्त्या विकल्यात अशा वेगवेगळ्या रूपातल्या, म्हणजे सायकलवरती किंवा गाणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यांना थोडी वेगळ्या वाटतात त्या मूर्तीला डिमांड आहेत। गणेशोत्सवाची लगबग जी आहे ती वाढलेली आहे, त्यासाठीच्या तयारीचा वेग जो आहे तो वाढलेला आहे आणि म्हणूनच गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यापासून ते अगदी घरामध्ये गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तामध्ये एक वेगळा उत्साह दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।